नमस्कार शेतकरी बांधवांनो, मायभूमी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बंधूंनो, पारंपरिक पिकामधून मिळणारे उत्पन्न आता निश्चितच झाले आहे. अशा वेळी फळबाग लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक कायमस्वरूपी आणि उत्तम उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो. पण अनेकदा रोपे, खते आणि लागवडीचा खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी मागे हटतात. पण आता काळजी करू नका. महाराष्ट्र शासनाची भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तुमच्या मदतीला आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तब्बल 50% ते 100% अनुदान दिले जाते. आज या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ही योजना नेमकी काय आहे, कोणकोणत्या फळझाडांसाठी अनुदान मिळते, पात्रता आणि अटी काय आहेत, नक्की किती अनुदान मिळते आणि सर्वात महत्त्वाचे ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया की ही योजना काय आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ घेता येत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेत समाविष्ट असणारे मुख्य फळझाडे आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, अंजीर, आवळा, चिंच, जांभूळ, नारळ, शेवगा, फणस, सीताफळ, खजूर आणि बांबू या फळझाडांचा समावेश आहे. यातील कोणत्याही फळझाडाची लागवड करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यात कोकण विभागासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे निकष असू शकतात. आता पाहूया की या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत. जमिनीची अट. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन असणे बंधनकारक आहे. क्षेत्र मर्यादा. वैयक्तिक शेतकरी कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 6 एकर क्षेत्रामध्ये लागवड करू शकतो. कोकण क्षेत्रात सलग लागवडीसाठी 10 गुंठे मर्यादा आहे. पाणी आणि सिंचनाची सोय असणे गरजेचे आहे. लागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्याकडे शाश्वत पाण्याची सोय म्हणजेच विहीर, कूपनलिका, शेततळे किंवा शेजारील पाणी असणे गरजेचे आहे. इतर अटी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून म्हणजेच मनरेगा किंवा भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत त्याच जमिनीवर फळबाग लागवडीचा लाभ घेतलेला नसावा. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनुदान कसे आणि किती मिळते. या योजनेअंतर्गत शासनाकडून ठरवून दिलेल्या मापदंडानुसार 3 वर्षात टप्प्याटप्प्याने 100% अनुदान खात्यावर जमा केले जाते. त्यामध्ये पहिल्या वर्षी एकूण खर्चाच्या 50% अनुदान दिले जाते. दुसऱ्या वर्षी 30% अनुदान दिले जाते. लागवड केलेली किमान 75% झाडे जिवंत असणे गरजेचे आहे आणि तिसऱ्या वर्षी 20% अनुदान, म्हणजे जर लागवड केलेली किमान 90% झाडे जिवंत असतील तरच 90% जी राहिलेली रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे रोपांची काळजी घेणे आणि ती जगवणे अतिशय महत्त्वाचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा. डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुकची छायाप्रत, जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकरी असाल तर, हमीपत्र म्हणजे स्वयंघोषणापत्र. आता जाणून घेऊया अर्जाची पद्धत. सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जाऊन नवीन कार्यकर्ता असाल तर नोंदणी करा किंवा जुना यूजर ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. कृषी योजना या पर्यायावर क्लिक करा. तेथे फळबाग, औषधी, सुगंधी वनस्पती लागवड हा घटक निवडा. त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडून विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा. तुमचे क्षेत्र हेक्टरमध्ये, फळबाग झाडाचा प्रकार आणि झाडांची संख्या टाका. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा आणि ₹23.5 ऑनलाईन शुल्क भरून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर काय होते? महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने किंवा अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार निवड केली जाते. निवड झाल्यावर तुम्हाला SMS द्वारे पूर्वसंपत्ती माहिती होते. तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक तुमच्या शेतावर येऊन स्थळ पाहणी करतात.
संमती मिळाल्यानंतरच अधिकृत नर्सरीतून रोपे खरेदी लागवड करायची असते. लागवड पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग होते आणि अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते. तर शेतकरी मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट करा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. अशाच नवनवीन शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि कृषी अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या मायभूमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.